दहशतवादाविरोधात लढताना मोदींच्या मुत्सद्दीपणाचा करिश्मा. परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर सुप्रिया सुळेंकडून मोदींचं कौतुक. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रासाठी सुळेंनी लिहिलं. खासदारांची शिष्टमंडळं परदेशात भारताची भूमिका मांडण्यात यशस्वी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर ऑपरेशन सिंदूर थांबवलं. व्यापारासाठी ऑपरेशन सिंदूर थांबवलं गेलं. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा आरोप. मंत्री संजय शिरसाट यांनी 3 ठिकाणी कोट्यवधींची जमीन विकत घेतली. इतका पैसा कुठून आला, शिरसाट यांनी सांगावं. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रामाणिकपणाची ही परीक्षा. इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप. शेंद्रा एमआयडीसी, जालना रोड आणि छत्रपती संभाजीनगरमधील शहाजापूर या ठिकाणी शिरसाटांकडून भूखंड घोटाळा. जलील यांचा आरोप. संजय शिरसाट यांनी एमआयडीसीच्या जमिनीबाबत बोलावं. माझ्याकडे अनेक पुरावे, 24 तास चालेल इतकं मटेरियल. इम्तियाज जलील यांचा दावा. इम्तियाज जलील यांच्यावर बोलणार नाही, असे खूप येतात खूप जातात. संजय शिरसाट यांचा जलील यांच्यावर निशाणा. मंत्री संजय शिरसाट यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट. कामठीमधील ड्रॅगन पॅलेस टेम्पलबाबत भेट घेतल्याची बावनकुळेंची माहिती. तर निधीवरून शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चा. नितेश राणेंचं वक्तव्य चुकीचं. मुख्यमंत्री राज्याचा सेवक असतो, कुणाचा बाप नसतो. मुख्यमंत्र्यांपाठोपाठ नारायण राणे यांनीही नितेश राणेंचे कान टोचले. जगात कुणालाही धमकी द्या, बीडच्या लोकांना धमकी देऊ नका. प्रकाश महाजन यांचा नारायण राणेंवर पुन्हा निशाणा. मंत्री चुका करत असतील तर फडणवीसांनी त्यांना समज द्यावी. जर ते काही बोलू शकतात तर आम्ही काही बोलू शकतो. महायुती सरकारमध्ये बेबनाव होऊ शकतो. नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा. राणेंचं बापाबाबतचं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेच्या लोकांसाठी. काल कॅबिनेटमध्ये आम्ही विचारल्यानंतर राणेंनी खुलासा केला. नितेश राणेंच्या धाराशिवमधील वक्तव्यावर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या हक्कभंग प्रस्तावावर कारवाई सुरू. विशेषाधिकार समिती. आमदार रोहित पवारांना नोटीस बजावणार. विधानसभा विशेषाधिकार समितीच्या आजच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय. अजित पवारांसारखा अर्थमंत्री सगळ्या राज्यांना मिळो. दादांनी एसटी महामंडळाकडे विशेष लक्ष दिलं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची सोलापूरमध्ये प्रतिक्रिया. सत्यजित पाठणकर यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे शंभूराज देसाईंची नाराजी. शंभूराज देसाई मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती. पाटणकरांनी देसाईंविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. शंभूराज देसाईंना नाराज होण्याची गरज नाही. पाटणकरांची शंभूराज देसाईंची स्पर्धा नाही, ते महायुती म्हणून काम करतील. भाजप नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. 15 दिवसात रायगड पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी विठ्ठलाकडे प्रार्थना करणार. भरत गोगावलेंचं वक्तव्य. कुठल्याही विभागावर शासन अन्याय करणार नाही आणि कुठल्याही विभागाचा निधी वळवला जाणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. सामाजिक न्याय, आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला जाऊ शकत नाही. कोणतंही सरकार या दोन्ही विभागांचा निधी वळवू शकत नाही. लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवल्याच्या टीकांवर बावनकुळेंची माहिती. राज्यातील निवडणुका महायुती म्हणूनच लढणार. एखाद्या ठिकाणी वाद झाला तर मैत्रीपूर्ण निवडणूक लढू, बाकी सरसकट महायुती म्हणूनच लढणार. चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. बीएमसी निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी सुरू. मातोश्रीवर रणनीती ठरली. 12 उपनेत्यांवर विभागनिहाय जबाबदाऱ्या. ठाण्यात वाघ आणि सिंहवरून ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार बॅनरबाजी. ठाकरे गटाचे 2 मराठी वाघ एकत्र येणार. फडणवीस आमचे बाप नाही तशी बॅनरबाजी. तर देवेंद्र फडणवीस आमचा सिंह असे भाजपचे ठाण्यात बॅनर. ठाकरेंची शिवसेना हतबल. त्यांना राज ठाकरेंचा आधार वाटतो. उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीचं नाटक रचतायत. राज आणि उद्धव ठाकरे युतीवर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची जवळीक वाढली. मनसे शहर प्रमुखांनी घेतली ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांची भेट. रेल्वेच्या समस्यांवर दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याचे संकेत. 14 जूनला वाढदिवसानिमित्तानं राज ठाकरे मनसैनिकांना भेटू शकणार नाहीत. राज ठाकरे वाढदिवसाला कुटुंबासोबत बाहेर जाणार. मनसैनिकांनी लोकोपयोगी कार्यक्रम राबवावा. राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र. पवारांच्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाला प्राजक्त तनपुरे गैरहजर. तनपुरे नाराज असल्याची चर्चा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्राजक्त तनपुरे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची जवळीक. अहिल्यानगरच्या राहुरीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि शरद पवार यांचा गाडीतून एकत्र प्रवास. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी तनपुरे गैरहजर राहिल्यानं नाराजीच्या चर्चांना उधाण. उल्हासनगर मनपात सत्तेसाठी भाजप, शिवसेना, काँग्रेस, कलानी गट, रिपाई गट यांच्यात चढाओढ. भाजपला पालिकेच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ओमी कलानी आणि शिंदेंच्या सेनेनं एकमेकांकडे दोस्तीचा हात दिल्याची चर्चा. शिंदेंच्या शिवसेनेचा 19 जूनला वर्धापन दिन मेळावा वरळी डोम इथे होणार. मोठे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश करणार. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचा 3रा वर्धापन दिन असणार. जळगावच्या मुक्ताईनगरात आमदार चंद्रकांत पाटलांकडून एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसेंना धक्का. खडसेंचे निकटवर्तीय विनोद तराळ यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश.
जयंत पाटील राजकारणातील संपलेला विषय दिवा विस्ताना मोठा होतो तशी त्यांची अवस्था. गोपीचंद पडळकर यांची जयंत पाटलांवर टीका. मुख्यमंत्री होणं गुलाबी जॅकेट घालण्याएवढं सोपं नाही. कारखाने चालवून उद्योगपतींसोबत पार्टनरशिप करून मुख्यमंत्री होता येत नाही. लक्ष्मण हाके अजित पवारांवर पुन्हा बरसले. जालन्यात अनुदान वाटपात घोटाळा करून 35 कोटी हडप. भ्रष्टाचार केलेल्या तलाठ्यांवर कडक कारवाई करावी. अनुदान वाटप घोटाळ्यावरून वडेट्टीवार आक्रमक. सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेऊ नका. सीमा हिरेंची फडणवीसांसह बावनकुळेंकडे मागणी. सीमा हिरेंकडून मुंबईत फडणवीसांची भेट. बच्चू कडूंच्या जीवाला धोका झाला तर सुट्टी नाही. सरकारनं बच्चू कडूंच्या आंदोलनाची दखल घ्यावी. मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा. बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला जिल्हाधिकारी आशिष येरेकर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी भेट दिली. बच्चू कडू आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये मागण्यांसंदर्भात चर्चा. खासदार निलेश लंके यांनी बच्चू कडूंची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली. महायुती सरकार गेंड्याच्या कातडीचं. निलेश लंकेंची राज्य सरकारवर टीका. शरद पवारांना आता फोन करण्याशिवाय काही काम उरलं नाही. शरद पवारांनी बच्चू कडूंना केलेल्या फोनवरून राधाकृष्ण विखे पाटील यांचा पवारांना टोला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा बच्चू कडूंना पाठिंबा. हर्षवर्धन पाटलांची बच्चू कडूंशी फोनवरून चर्चा. पाठिंबा व्यक्त करत बच्चू कडूंच्या प्रकृतीची विचारपूस. पावसाळ्यापूर्वी शिंदेंच्या शिवसेनेकडून मुंबईत 1 लाख छत्र्यांचं वाटप होणार. प्रत्येक विधानसभेत 10,000 छत्र्यांचं वाटप केलं जाणार. छत्रीवर एकनाथ शिंदे आणि धनुष्यबाणाचं चिन्ह असणार. मुंबई महापालिका मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून चालते. आदित्य ठाकरेंचा आरोप. धारावीकरांना घर मिळणार नसेल तर तुम्ही कुणासाठी विकास करताय. आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. मानव आणि प्राण्यांवर एकाच ठिकाणी अंत्यविधी नको. ठाण्यातील कोपरी कन्हैया नगरमधील नागरिकांचं आणि भाजपचं आंदोलन. कोपरी कन्हैया नगरमधील स्मशानभूमीचे काम 9 वर्षांपासून रखडलेलं. छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यान प्रवेशद्वार दुर्घटनेत दोघांचा मृत्यू. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत. जखमींवर महापालिका खर्च करणार. संजय शिरसाट यांची माहिती. स्मार्ट ई बस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. पुण्यात स्मार्ट ई बसेसचं सादरीकरण. मंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट घेतली. सागरी क्षेत्राशी संबंधित प्रश्नांवर संबंधित विभागांची बैठक घेण्याची नितेश राणेंची विनंती. रायगड किल्ल्यावरील धनगर समाजातील 24 लोकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा. पडळकरांनी नोटीस पाडून टाकल्या. 14 तारखेला पडळकर कार्यकर्त्यांसह रायगडावर जाणार. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कंत्राटी स्वरूपात घेता येणार. 1 ते 2 वर्षासाठी काम करण्याची संधी मिळणार. एकूण पदसंख्येच्या 10% पदं कंत्राटी स्वरूपात भरता येणार. आयुर्वेदाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा. आयुर्वेदिक यूजी नंतर होणारी नेक्स्ट परीक्षा तुर्तास पुढे ढकलण्याचा निर्णय. सोन्यात 300 रुपयांची तर चांदीच्या दरात 2,200 रुपयांची वाढ. सोनं 98,965 रुपये तोळा तर चांदी 1,10,000 जालिंदर सुपेकरांवरील आरोपांसंदर्भात 13 तारखेला सुनावणी. नागपूर कोर्टात 13 तारखेला सुनावणी होणार. सुपेकरांवर कैद्यांच्या सुटकेसाठी 550 कोटी रुपयांच्या मागणीचा आरोप. पुणे पालिकेच्या आरोग्य विभागातील महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीची महिला आयोगाकडून दखल. सविस्तर अहवाल महिला आयोगाला पाठवण्याचा पालिका प्रशासनाला आदेश. विद्यार्थ्यांची शाळा सुरू होण्यापूर्वी पुणे पोलिसांनी महत्त्वपूर्ण घेतली बैठक. स्कूल बस चालकांकडून नियमांचं काटेकोर पालन होण्यासंदर्भात बैठकीत चर्चा. स्कूल बस चालकाला पोलीस पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक. बैठकीत निर्णय. पुण्यातील मावळ तालुक्यातील अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत बंदी. सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा निर्णय. जिल्ह्यातील काही ठिकाणी 163 अंतर्गत मनाई आदेश लागू. पुण्याच्या इंदापूरमधील पोलीस हवालदार विष्णू केदरामणे यांचा बेपत्ता. केमदारणेंच्या चिठ्ठीतून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणेंवर धमकी दिल्याचा आरोप. सोलापुरातील बार्शीत पीक विमा कार्यालयातील साहित्याची तोडफोड. पीक विम्याच्या मुद्द्यावरून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक. सोलापूरला पीक विम्यातून वगळल्यानं शेतकरी संघटना आक्रमक. पुण्यातील ससून रुग्णालयातील फिरायला गेलेल्या डॉक्टरचा मृत्यू. हिमालयातील बुरान व्हॅलीमध्ये श्वास घेताना त्रास झाल्यानं मृत्यू. नितीन अभिवंत. ठाणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेकडून मनसेच्या विरोधात निदर्शनं. मुंब्रा दुर्घटनेनंतर मनसेनं स्थानकातील स्टॉल उघडण्याची भाषा केल्यानंतर वृत्तपत्र विक्रेते आक्रमक. रायगडच्या माणगावमध्ये रेल्वे पुलाखाली कंटेनरची हाईट बॅरियरला धडक. हाईट बॅरियर तुटल्यानं कंटेनर अडकला. कंटेनर रस्त्यातच अडकल्यानं वाहतूक कोंडी. काही वेळानंतर प्रशासनाच्या प्रयत्नानं वाहतूक सुरळीत. छत्रपती संभाजीनगर शहरात वादळी वारे आणि धुळीमुळे दुचाकीस्वाराचा अपघात. पाचोड शहर आणि परिसरात वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस. वादळी वारे आणि पावसामुळे नागरिकांची तारांबळ. रत्नागिरीच्या खेरडा परिसरात फिनेल बाटलीच्या किमतीवरून झालेल्या वादात महिलेला मारहाण. ग्राहकांना महिलेला कांचीलात मारल्यानं स्थानिक आक्रमक. घडलेल्या घटनेची पोलिसांकडून दखल. नाशिकच्या काही बिल्डरांकडून पोलीस आयुक्तालयात हडपण्याचा प्रयत्न. नाशिक पोलिसांकडून शहरातील नामांकित 21 बिल्डरांवर गुन्हा दाखल. भूमी अभिलेख विभागाच्या अहवालानंतर धक्कादायक घटना उघडकीस.
नाशिकच्या सटाण्यातील ताहराबादमध्ये एका बाजूला झुकलेला 2 मजली बंगला हायड्रॉलिक जॅकच्या सहाय्याने उचलून सरळ करण्याचे प्रयत्न. 15 दिवसापासून 10 ते 12 मजुरांद्वारे बंगला उचलण्याचं काम सुरू. सांगलीत धर्मांतरासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून 7 महिन्याच्या गर्भवतीची आत्महत्या. सासरच्या लोकांकडून धर्मांतरासाठी विवाहितेचा छळ. महिलेच्या वडिलांचा सासरच्या लोकांवर आरोप. पोलिसांनी पतीसह सासू-सासऱ्यांना केली अटक. नाशिकमधून 29 वर्षीय बांगलादेशी महिलेला सापळा रचत अटक. फेसबुकवरून ओळख वाढवून नाशिकच्या तरुणासोबत बांगलादेशी महिलेनं लग्न केलं. नवी मुंबईच्या वाशीमध्ये ज्येष्ठ नागरिकाची 4,76,00,000 लाखांची फसवणूक प्रकरणी आरोपी पोलिसांच्या ताब्यात. गुंतवणुकीवर अधिक नफा मिळवून देण्याच्या आमिषानं फसवणूक. राज्यासाठी पुढील 5 दिवस आयएमडीचा तीव्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. उद्यापासून कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा. राज्यातील काही भागांना येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी. भंडारीच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. पवनी, लाखांदूर, लाखनी तालुक्याला फटका. अनेकांच्या घरावरील छत उडाले, अन्नधान्य भिजलं. सोलापूरच्या बार्शीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. 2.5 एकरावरील केळी पिकाचं नुकसान. 20 ते 25 लाखांचं नुकसान भरपाई देण्याची मागणी. जळगाव शहरात वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड. जळगाव धुळे रस्त्यावर बांभोरी कॉलेजपर्यंत रस्त्यावरील झाडं पडल्यानं हायवे ब्लॉक. नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या तापी नदीच्या बॅरेजेसची दुरुस्ती केली जाणार. तब्बल 17 वर्षांनंतर प्रकाश आणि सारंगखेडा बॅरेजची दुरुस्ती होणार. 2008 मध्ये बांधण्यात आले होते बॅरेज. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात गारपिटीसह जोरदार पाऊस. तरहळा पेडगावात जोरदार गारपीट. शेतीचं नुकसान. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील बांशी, मुंगशी, वनमार्ला भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान. नुकसानग्रस्त भागाची मंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांच्याकडून पाहणी. आमदार वरुण सरदेसाई यांच्याकडून सांताक्रूज मेट्रो स्थानकाची पाहणी. मेट्रो स्थानक परिसरातील दुर्दशेबाबत MMRCLचं लक्ष वेधलं. स्थानकाबाहेरील अर्धवट सोडलेली कामं तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश. नंदुरबार जिल्ह्यातील पावसामुळे कांदा पिकाचं नुकसान. बाजारात कांद्याची आवक घटली. आधीच दर नाही, त्यात कांदा भिजल्यानं शेतकरी दुहेरी संकटात. जळगावात 18 गावांना 22 टँकरद्वारे पाणी पुरवठा. टँकरची संख्या वाढण्याची चिन्ह. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या गावांमध्ये पाणी टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता. नंदुरबारच्या नवापूरमधील अमलीपाडा परिसरात 24 लाखांचं बोगस बियाणं जप्त. कृषी विभागाची कारवाई. गुजरातमधून मोठ्या प्रमाणात बोगस बियाणं येत असल्याची माहिती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून पंढरपूर बस स्थानकाची पाहणी. यंदा आषाढीसाठी 5,000हून अधिक बस सोडल्या जाणार. धुळ्यातील विखरण ते पंढरपूर पायी दिंडीचं यंदा 150वं वर्ष. द्वारकाधीश संस्थानचे विठ्ठल स्वामी महाराजांपासून सुरू आहे पायी दिंडी. 27 दिवसात 550 किलोमीटरचं अंतर पार करत दिंडी 3 जुलैला पंढरपुरात पोहोचणार. शिंगणापूर देवस्थानात 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढा. भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात भांड्यांच्या संचांची आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून वाटप. कामगार कल्याण विभागाच्या वतीनं देण्यात येतात भांड्यांचे संच. नंदुरबारच्या शहादा तालुक्यात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यानं फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता. बीएसएफ जवानांसोबत सावत्र वागणूक. अमरनाथ यात्रेसाठी तैनात जवानांच्या प्रवासासाठी भंगार रेल्वे कोच. बीएसएफच्या 1200 जवानांनी उदयपूर ते जम्मू प्रवास करण्यास दिला नकार. अमेरिकेकडून पाकिस्तानच्या आर्मी चीफला निमंत्रण. अमेरिकेच्या आर्मी डेसाठी असीम मुनीरला निमंत्रण. भारताच्या ऑपरेशन सिंदूरद्वारे सपाटून मार खाल्ल्यानंतरही अमेरिकेकडून पाकच्या लष्कर प्रमुखाला निमंत्रण. अमेरिकन सेनेच्या 250व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन सैन्य दलाची प्रात्यक्षिकं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत सैन्याच्या 3 दलांनी प्रात्यक्षिकं सादर केली. दुर्मिळ खनिजांच्या बदल्यात चीनी विद्यार्थ्यांना मिळणार अमेरिकेत एंट्री. डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनशी करार. चीनमधील दुर्मिळ खनिज आणि मॅग्नेट्स अमेरिका खरेदी करणार. ट्रम्प यांच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर एलन मस्क यांना उपरती. ट्रम्प यांच्याबाबतच्या काही पोस्टबाबत पश्चाताप असल्याचं मस्क यांचं स्पष्टीकरण. पाकिस्ताननं पुन्हा कुरापत केल्यास पाकिस्तानात घुसून प्रत्युत्तर देऊ. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा थेट इशारा.